ट्वेल्थ निखिल पाटील आलेले आहेत. ह्या चेंडूवरती हलक्या हाताने चेंडूला दिशा दिलेली आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तीन टेंबरी आपला 12 राज 12 आपण पाठवा. सार्थक आलेला आहे पहिल्या षटकाठी. निखिल पाटील यांच्या बॅटवरून 2 धावा आलेले आहेत. बघा पेनल्टी दिली जाईल. तीन टेंबरी 12 12 पाठवा. वाणिवलेच आलेले आहेत. संजय डीजेचे मात्र आपण पाहिले असेल क्वालिटी विथ क्लिअरिटी मस्त आहे. त्याने आपण धन्यवाद देऊया. आणि या डीजे सिस्टम मध्ये आपण पाहिलं असेल संजय माळी एक खूप मोठं नाव होतं. आणि त्यांची डीजेची सिस्टम इथं आलेली आहे. त्यांचे सुपुत्र संजय माली ते या ठिकाणी ऑपरेटिंग करतात. त्यांना धन्यवाद आपण देऊया. आणि या आमदार ट्रॉफी मध्ये ही जी लढत सुरू आहे मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं असेल विकेटची संधी निर्माण होऊ शकली असती. तिथे मात्र झेल ड्रॉप झालेला आहे. अविनाश दादा भुईर आता रिलॅक्स झालेले आहेत. चतुर्थी चालू झाली दादा. आणि पटापट आपण सामन्यात ओरकरच्या मार्गच आहोत. आणि हा डिझेलच्या आता मला असं वाटतं लेवल कमी आलेली आहे. नाही ही आमदार ट्रॉफी आहे. त्याच्यामध्ये काही असं होणार नाहीये कारण काही मॅच व्यवस्थितरित्या होतील. अविनाश दादा याच्यामध्ये शंका नाही. मात्र डॉट बॉल माफ करा व्हाईट चेंडू आलेला आहे. व्हाईट चेंडूच्या बरोबर एक धाव जोडली जाईल. 5 धावा लागेल धावफल करत गावदेव टेंबरी विरोधात रुही एलवनचे अनुमान वानिवली. आज संघाचे पुरस्कार मात्र ज्या चेंडूवरती मस्त वाटका फाईनल क्षेत्र क्लिअर केला जातोय. चेंडू आलेला आहे दंदन करत चौकारासाठी. चौकार या चेंडूवर त्याला 9 धावा लागल्या धावफलकात. एक वाईटची अतिरिक्त एक्स्ट्रा धावा आलेली आहे. आणि संकष्ट चतुर्थी आहे आज. मैदानाच्या आतमध्ये लढत आहे आपण पाहतोय. टेंबरी टीम त्या टॅग टी शर्ट मधून शूज असतील असाच आपण 12 पाठवा. अविनाश भोईर जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांची आपल्याला सूचना आलेली आहे. आणि आता अविनाश आमचे आता कुठल्या मूड मध्ये नाही ते आता सिरियस आहेत. अविनाश भोईर त्यांना आपण धन्यवाद देऊया. आणि चतुर्थ त्यामुळे एकदम फ्रेश आहेत. हा त्याने आता सकाळपासून खूप काही सण केलेला आहे. आणि आता मात्र तुमचा ऐकणार नाही कोणी त्यांचा. तर नक्कीच निखिल पाटील ज्यांच्या माध्यमातून चांगला खेळ आतापर्यंत झालेला आहे. माझी उपसरपंच म्हणून त्यांनी 1 वर्ष काल भोगलेला आहे. त्यांची विकेट मात्र या ठिकाणी आपण पाहिले असेल अविनाश दादा मैदानाच्या आता बाहेर चाललेली आहे. आणि पहिला फलंदाज बाद झालेला आहे. आणि अविनाश दादाने सांगितलं का 12 खेळाडू आहे तो पूर्णपणे त्यांचा पेहराव मध्ये असला पाहिजे. कॅच पकडलेली आहे स्वप्नील आता आले त्यांचे एकदम ड्रेस कोड मध्ये आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये आपण निखिल पाटील वाद झालेत मात्र त्यांना मैदानाच्या आतमध्ये राज ठोंबरेची गरज होती. आणि जो राज ठोंबरे आज बरसलेल्या मैदानाच्या आतमध्ये आहे. बघा ते पूर्ण कोपरा जर आपण पाहिलं असेल ना लोकांच्या दिशेने तिथे सगळे आमचे टेंबरीचे पाठीराखे आहेत सपोर्टर्स आहेत. जगदीश ठोंबरे देखील संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित त्यांचे आपण स्वागत करूया.
खूप मोठा सपोर्ट आज टेंभुर्णी संघाला लाभलेला आहे. वयाल संघ मैदानाच्या आतमध्ये असताना ते गर्दी प्रेक्षकांची खूप चांगली, म्हणजे वयाल टेंभुर्णी एकत्रच तो या ठिकाणी प्रेक्षकांचा ताफा आपल्या पाहण्याला. हर्षल हर्षल गाडे आलेले दुसऱ्या षटकासाठी, आणि त्याच्यानंतर आपण मॅच पाहणार आहोत डेरवली आणि मोरवे. चला शिवतेज मोरवे आणि मानसी स्पोर्ट डेरवली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण यायचंय. शेकोटी विश्वास शेकोटी आयोजक तिथपर्यंत पोहोचतीलच. आपली शेकोटी भिजली नाही तरी कारण आपण पहिला असेल. थंडी खूप आहे अविनाश सर, आज थंडीचा प्रमाण वाढलेला आहे. आज थंडी सर्वात जास्त आहे. आणि तुम्हाला यशीची सवय, आम्ही बिन यशी नॉन एसी, त्याच्यामुळे आज यशी जास्त आपण पाहिलं असेल. आधी जास्त थंडी आहे ज्या मैदानावरती. टोटल धावफलकावरती लागलेले आहेत ते 11 धावा. चला मानसी स्पोर्ट डेरुली अतुल भाऊ, आपण आपल्या त्या कॅप्टन जे असतील ते लगेच समोरच्या कक्षासमोर पाठवा. आणि मोरवे संघाचे कर्णधार धीरज दादा आपण देखील यावं. चला धीरज आलेले आहेत. मात्र धीरज दादांना माहिती आहे वेलेचं बंधन काय असतं, आणि ते वेलेतच इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि बरेचसे समालोचक या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले आहेत. आणि पॅडी असा जो समालोचक आहे ना, तो शेवटपर्यंत, म्हणजे आपण म्हणतो ना या ठिकाणी आमचे महागुरु संतोष चौधरी सांगतात, जिथे कमी तिथे आम्ही, असे पॅडी असतात. आणि जिद्द आणि चिकाटी कधी सोडायची नाहीये. अविनाश भोईर यांच्या प्रेमा खातर आम्ही या स्पर्धेसाठी आलो. दरवर्षीप्रमाणे आम्हाला निमंत्रण या स्पर्धेचं असतं आहे. अविनाश दादा आपला मी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करत आहोत. चला टॉस साठी मानसी स्पोर्ट डेरुली संघाचे कर्णधार आले मोरबी टीमचे कॅप्टन धीरज भाऊ, धीरज राणे, आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. चला टीम कॅप्टन धीरज आहेत, तर त्यांनाच आपण आलोचना करूया. धाव फलकामध्ये आहे, कुठला बदल झाला नाही. 13 धावा लागले धाव फलकावरती. मस्त गोलंदाजी आहे. 12 माफ करा 12 धावा लागले धाव फलकावरती. डॉट बॉल, मस्त गोलंदाजी सुरू आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मस्त बॉल, मस्त गोलंदाजी. सनी गाडगेने जी काय गोलंदाजी केली ना या आमदार ट्रॉफी मध्ये, कौतुकास्पद कामगिरी झालेली आहे सनी गाडगे यांची. आणि त्यांची लढत आता मानसी स्पोर्ट डेरवली विरोधात असणार आहे. मानसी स्पोर्ट डेरवली त्यांच्या विरोधात जीवन 11 शिवतेज मोरवे. हा देखील चांगला चेंडू, पंच बाहेर निघालेत. हा चेंडू वाईट असल्याचा इशारा करतोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. बघा राज तो पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी पाहता नॉन स्ट्राईक एंड जाता उभा आहे. मात्र स्ट्रायकर एंड वरती फलंदाज. शेवटचा चेंडू बाकी आहे. 2 ओव्हरची मॅच आहे ना, त्याच्यामुळे मात्र बघा या इव्हनिंग मधला शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकात आलेला टोटल 13 धावा. शेवटचा एक चेंडू, हाही देखील चेंडू मस्त टाकलेला आहे. पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणि शेवटच्या चेंडूवरती टाकलेले 2 व्हाईट. मोरबे संघाने टॉस जिंकले. धीरज भाऊ आपल्याला शुभेच्छा असतील पुढील मॅच साठी. 2 ओव्हरची मॅच हा. आणि ज्या समोरच्या गाड्यांची आपली लाईट असेल ना, प्लीज आपण लाईट बंद करावी. आणि शेकोटी ज्यांची पेटलेली आहे तीही आपण तिथं विजवावी. समीर राणे, चंदू राणे, नक्कीच अविनाश दादा सांगतायत की या ठिकाणी आपण जर फायनल मारली तर तुमची सर्व्हिस सोय त्यांच्या माध्यमातून केली जाईल. मात्र या चेंडूवरती 15 धावा लागल्या धाव फलकावरती. पहिलं सत्र समाप्त आले. 15 धावा धाव फलकावरती. 16 धावसंख्येची गरज आहे. पुढे 2 षटकामध्ये 12 चेंडू मध्ये आहे. आली कशी पहा आज वेळ.
ते गाणी लावा. आज आली कशी वेल, चन फुटाची झाली वेल. आता गणपतीची आपण गाणी लावा. डीजे मास्तर स्वर्गीय संजय डीजेचे प्रोपायटर आपण पाहतोय, त्यांचे सुपुत्र ज्या ठिकाणी ऑपरेटिंग करतायत. आणि डीजे आपण पाहिलं असेल डीजे सिस्टमच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं असेल रासायनिक परिसरामध्ये संजय माळीचं खूप मोठं नाव होतं. आणि त्यांना देव आज्ञा झाले तरी मात्र त्यांचे सुपुत्र हा वारसा पुढे चालत आहे. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. विजयासाठी आता गरज असेल, पहिलं सत्र समाप्त आलेले 15 धाव संख्या लागली, धाव फरकाने 16 धाव संख्येची गरज. चला मॅच चालू करायची. वानवली टीम स्वप्नील चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टायमिंग आपल्याकडे खूप कमी आहे. 5 वाजून गेल्यावर 5 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत. डे नाईट हा फॉर्मॅट आपण या मॅचचा पाहिलेला आहे. मात्र डे नाईट आणि डे होईल, अर्धा डे होईल थोडासा तरी. रात्रीच्या आतमध्येच मात्र आम्ही अविनोद होता. किती वेळ राहिलाय? 20 मिनिटं झालेत 5 वाजून. 6 वाजण्यासाठी आता फक्त थोडासा कालावधी राहिलेला आहे. बघूयात आता जिंकत नक्कीच पहिल्या टाके देवीचं दर्शन घेतील, तिथून मात्र जातील वर्तविनायकच्या दर्शनाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि स्वप्नील. ज्या अक्षयने पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करून सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलेली तो अक्षय. स्वप्नील कणोजे आणि अक्षय पवार ही जोडी. आणि बघा भातांच्या मैदानावरती ज्या आमदार ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं असेल पोंजे टीम डायरेक्ट टॉप मध्ये पोहोचलेले फायनल मध्ये. आता एकच मॅच त्यांना खेळायची, एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये येणार. मस्त खेळ तिथं झालेला आहे. आणि काही संघाला आपण इथून लाईव्ह जर पाहत असतील तर पोंजे संघाला आपण दादांच्या वतीने देखील शुभेच्छा नक्कीच आपण देऊया. चांगली अशी स्पर्धा डे नाईट ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. या स्पर्धेमध्ये करत असताना अविनाश दादा आपण विचार केला असताना निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पडलेली आहे. कुठलं गालबोट लावलं नाहीये, कुठल्या खेळाडूने गैरवर्तून केलं नाहीये. आणि मॅच मात्र चांगल्या तुमच्या जशा मनासारख्या व्हायला तशा झालेल्या आहेत. म्हणजे मस्त मॅच झाले. आयोजन नियोजन सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण वेळेवरती केलेल्या आहेत. मात्र ह्या स्पर्धेचा आमदार ट्रॉफीचा डे नाईट स्पर्धेचा चॅम्पियन संघ कुठला होईल? मागच्या वर्षाचा चॅम्पियन ठरलेला आहे तो जय मल्हार वाशिवली संघ. आणि ह्या वर्षामध्ये बघूया कुठल्या संघाला ही ट्रॉफी उचलण्याचा बहुमान या आमदार ट्रॉफीचा मिळणार आहे. मागच्या वर्षाचा विजेता होता वाशिवली संघ. आम्ही तिथे फायनल पर्यंत शेवटपर्यंत होतो. महेंद्र वाजेकर खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. डीजे मास्टरला देखील आपण धन्यवाद देऊया. आमच्या आवाजाची आता त्यांनी काळजी घेतलेली आहे. आता आमचा साऊंड जो व्हॉल्यूम कमी होता आणि ते व्हॉल्यूम आता त्यांच्या माध्यमातून वाढला जातो आहे. या चेंडूवरती आज झेल सोडलाय महेंद्र की मॅच सोडली, क्या सोडले की मॅच सोडले हे सांगणं आता कठीण असणार आहे. आता पहिल्या व्हेरीफच चेंडू होती जी विकेटची संधी निर्माण होऊ शकली असती तर एक धाव या चेंडूवरती आली आहे. स्वप्नील कनोजेने पहिल्या मॅच मध्ये विध्वंसक फलंदाजी केली होती. 4 चेंडूचा सामना केला. पहिल्या चेंडू डॉट खेळले, त्याच्यानंतर 2 षटकार 1 चौकार मारून जे काय संघाला आकार दिला धावसंख्येला आणि ज्या 47 धावसंख्येचा लेलिया पाठलाग झाला होता. आणि 4 चेंडू महेंद्र राखून तो सामना जिंकला होता. 47 धावा चेस केल्या होत्या. तोच हा वानवली संघ. अक्षय पवार फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फटका फसला जातोय. पंचांचा कुठला इशारा येत नाहीये असं वाटत आहे. चेंडूवरती मोठ्या फटक्याची अपेक्षा होती. या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल आणि या चेंडूवरती केलेला आक्रमण, चेंडूला उंची जास्त लांबी कमी, तिथे मात्र टिपल्याला हा झेल.
येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मात्र मस्त या ठिकाणी भक्तिगीत डीजेच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहे. त्यांनाही धन्यवाद. मात्र विकेट अक्षयची मैदानाच्या बाहेर आलेली आहे. असं वाटतं तर थोडासा टेन्शन वाढला की काय. हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, ऑफ साइड मध्ये चेंडू जातो लॉंग ऑफ मध्ये. एक धाव या चेंडू होती. मुलाने दुसऱ्या धावेचा कुठला प्रयत्न केला जात नाहीये. टेंभरी संघ आपण पाहिले असेल पाठी राख्याचा जल्लोष चांगला पाहायला मिळतोय. आणि पोंजे ग्राउंडवरती ज्या मॅच असतात मग मोरबी असेल टेंभरी असेल त्यांच्यासाठी हा मैदान खूप चांगला लकी आहे. मात्र पाहूया वानिवली संघ सुद्धा प्रयत्न करतोय. सहजासहजी हा सामना टेंभरी संघाला सोडला दिला जाणार नाहीये. हा फटका पासला जातोय. स्वप्नील यांनी काय केलं या चेंडूवरती आणि ह्या चेंडूवरती आलेली विकेट. सात चेंडू आता 14 धावसंख्येची गरज आहे. दडपण आता वाढलेलं आहे, प्रेशर वाढलेलं आहे. चेंडू आणि धावांचा अंतर जर आपण केला असताना 7चा फरक आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे दीपेश. दीपेश नवीन आलेला फलंदाज. दीपेश 7-14 तशी अजून मॅच संपली नाहीये. बघूया या ठिकाणी या चेंडूवरती एखादा मोठा फटका आणि येणं गरजेचं आहे. मात्र ह्या षटकामध्ये जी काय आतापर्यंत गोलंदाजी केली ना गोलंदाज राज ठोंबरे चांगली गोलंदाजी करतोय. टप्प्यावरती नियंत्रण आहे, वेगावरती स्वार होऊन चांगली गोलंदाजी करतोय. विविधतेने भरलेला हा जो गोलंदाज आहे गावदेव टेंभरी संघाचा राज ठोंबरे. रिव्हर्स सूचित केलेला असं या चेंडूवरती केलं आक्रमण. आल्या आल्या मन बनवलं होतं आणि जिथे आपण पाहिलं असं या चेंडूवरती आलेला हा षटकार. गरज आलेली आहे विजयासाठी. मस्त आलेला फलंदाजांना आपण दीपेश ज्यांनी षटकाराने आपलं खातं उघडं केलेलं आहे आणि सध्याच्या घडीला एक मोठ्या फटक्याची गरज होती ती रुही 11 वानिवली संघाला. आणि तसा विचार केला ना तर दोन्ही संघांच्या पाठीराखांच्या पासण्या फास फूस फास फूस. आता रंगात आली मॅच रंगात आलेली आहे दोन्ही संघांसाठी. चला स्पीडअप करा टीम टेंभरी. चला निखिल भाई मॅच आपण चालू करायची आहे. जे काय असेल तर निर्णय पटापट आपण घ्या कारण का वेळ आपल्याकडे आज नाही आहे. वेळ खूप कमी राहिलेला आहे. 5:27 मिनिटं झालेले आहेत. सकाळचा प्रहर आता सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये एक आपण म्हणलं असेल सूर्याची किरण देखील आपल्या आता अंगावरती येतील. मस्त आयोजन नियोजन. बॉल पाहिजे. चला नवीन बॉल घ्या, नवीन दुसरा बॉल घ्या. षटकार मात्र दीपेशाच्या बॅटमधून आलेल्या मोक्याच्या क्षणामध्ये शेवटच्या चेंडूवरती राजवरती केलेला आक्रमण, सूचीचा फटका आणि षटकार मात्र मस्त आलेला आहे. मात्र आता विजयासाठी येणाऱ्या 6 चेंडू आणि गरज आहे ती 8 धाव संख्येची. 6 गेंदे 8 रन की जरूरत. 120 चेंडू टोटल आतापर्यंत वापरले होते. त्याच्यातील 20 चेंडू म्हणजे 100 चेंडू गेले कुठे अविनाश जाता. याचा आता हिसाब आपल्याला ठेवायला लागेल की साहिल आणि प्रेम बघा एवढे चेंडू आता 100 चेंडू गेले कुठे त्याचा हिसाब आम्हाला पाहिजे. त्याचा चलन द्या. आणि या चेंडूवरती केलेलं आक्रमण पाहूया. जिथे क्षेत्ररक्षण आहे. एक धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना चित्तेच्या चापलाईनं चांगली अशी रनिंग बॅक इन द विकेट आणि 2 धावा या चेंडूवर दिल्या. अविनाश आता तुम्ही कुठल्या टीमला सपोर्ट करता आता मलाच कळत नाहीये. बघूया या ठिकाणी वेळेवरतीच बदलल्याने आमचे अविनाश दादा पोईर आणि रंग आपण होतो क्रिकेट गिरगिट जसा रंग बदलतो तसा क्रिकेटचा हा खेळ तसे आमच्या अविनाश दादा बदलले. विजयासाठी आता गरज 5 चेंडू 6 धाव संख्येची गरज. चेक करा. चेक रेफर केला का बघा. बाउंड्री का
सेफ आहे. मैदानाच्या आतमध्ये बाहेरची चेंडू अडवलेला आहे आणि हा चेंडू फटका फसला जातो. या चेंडूवरती विकेट आलेली आहे. आता पुन्हा एकदा टेंबरीच्या बाजूने अविनाश सात आमचे भोईर आले आयोजक. 3 चेंडू आणि आपण बघा ज्या ठिकाणी 5-7 धावसंख्येच्या अजून गरजेचे आहे. चेंडू शिल्लक असतील 4. धरली कॅच या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही. सूरज 4 बॉल 7 धावसंख्येची गरज. वानिली संघाने असे बरेच पावसाळे पाहिलेले आहेत. मात्र पाहूया टेंबरी संघाचे 12 जो आहेत ना त्याची आता तलबेल झालेली आहे. उठबस चालू आहे. 13 आमचा कॉलनीतला आहे. मात्र पाहूया 6 धावसंख्येची आता विजयासाठी गरज. मॅच मास्टर रफन टप आलेली आहे अविनाश दादा. हा चेंडू फुलेचा चेंडू जागा बनवलेला चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये फरार होतोय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आलेला दणदण करता आमदार ट्रॉफीला चौकार. बकासूर बथूर बकासूर. माझा अविनाश आता रंग बदलता वेळोवेळी प्रत्येक चेंडू मागे दोन्ही टीमला सपोर्ट करतायत आणि चौकार आलेला आहे. 3 चेंडू 2 धावसंख्येची आता गरज आहे. मस्त मॅच झालेली आहे. मात्र मॅच अजून संपली नाहीये. निर्णायक आता 2 धावा खूप महत्वाच्या असतील. गोलंदाज आहे टेंबरी संघाचा दिनेश टोंबरे. दिनेश बघूया ठिकाणी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मात्र अजूनही मॅच बॅलन्स आहे. 2 धावा खूप महत्वाचा आहे. एज लागले या चेंडूवरती आणि टिपलेला हा झेल. इथे संपलाय फलंदाजाचा खेळ आणि विजयासाठी 2 बॉल 2 धावसंख्येची गरज. डीजे संख्येची गरज. आता आईचा जागर करायला लागेल. आईचा गोंधळ घालायला लागेल. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. न्यू बॅट्समन रोशन थोरवे न्यू बॅट्समन आलेले आहेत रुही 11 वानुली संघाकडून. रुही 11 जय हनुमान. मस्त रफन टप मॅच चालू आहे. अप डाऊन. कधी मॅच इकडे तर कधी मॅच तिकडं. एक चौकाराने असं वाटतं सामना सहजपणे सोपा केलेला आहे. आणि बघूया या ठिकाणी जसे शर्यतीमध्ये आपण पाहिले असेल जे दोरा पंच असतात त्यांना खूप टेन्शन असतो तशीच आता मॅच मैदानाच्या आतमध्ये रफन टप आलेली आहे. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. सर्व क्रीडाप्रेमींचं लाईव्ह वरती ज्या मॅच पाहत असेल त्यांचं देखील आपण या आमदार ट्रॉफी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. याच्यानंतरची एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. डेरिवली विरुद्धात असेल मोरबी. एका बाजूला पनवेल तालुका तर दुसऱ्या बाजूला खालापूर तालुका. एक मोठं तंबळ युद्ध आपल्याला पाहायला मिळेल याच्यानंतरच्या मॅच मध्ये. मात्र या मॅच मध्ये बघा अटॅकिंग क्षेत्ररक्षण आता सजवलेलं आहे. दिनेश टोंबरे गोलंदाजीचा ज्याला पंच बाहेर निघून सांगताय हा चेंडू वाईट आहे. उजव्या खूपच आणून त्यांना दाना हा चेंडू. निखिल पाटील जल्लोष करण्यात तयारच होते. मात्र या ठिकाणी पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. स्कोर इज लेवल. सामना आता बरोबर सुटलेला आहे. 2 बॉल्स मध्ये गरज आहे 1 धावसंख्येची. मात्र नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी ही धाव पुरी करावीच लागेल. कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. मस्त मॅच झालेली आहे. दोन्ही 12 आता या ठिकाणी टेन्शन मध्ये आलेले आहेत. दोन्ही पण गेलेले आहेत का. मात्र पाहूया मॅच. चला निखिल दादा प्लीज आपण सरपंच प्लीज आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅच चालू करा. तुमच्या भावना इथे आम्ही समजू शकतो. मात्र वेल ही कोणावरती थांबत नाहीये. वेलाचं खूप महत्व आहे.
चला मैदानाच्या आतमध्ये आता पण दिनेश या चेंडूवरती मस्त फटका आलेला. विजय चौकार MS धोनी स्टाईलनं मॅच फिनिश केलेली आहे. आणि जय हनुमान रुही 11 वानिले संघ विजय झालेला. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला या संघाने.